हाय फ्रेंड्स, कुक विथ वैशाली रेसिपीजमध्ये तुमचं भरपूर स्वागत आहे। आज आपण नॅचरल आईस्क्रीम बनवतो आहे अंजीर फ्लेवरचा। त्यासाठी मी अर्धा लिटरचं जाड बुडाचं पातेलं घेतलेलं आहे स्टीलचं। त्यामध्ये फुल फॅट मी 1 कप मिल्क घेतलेला आहे, 1/4 कप पिठी साखर घातलेली आहे, 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घातलेला आहे, त्यानंतर 1/4 कप मी मिल्क पावडर घेतलेली आहे। तुम्ही कोणत्याही ब्रँडची मिल्क पावडर घेऊ शकता। आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला अजिबात गुठळ्या न होता मिक्स करून घ्यायचं आहे। हे तुम्ही बघू शकता छान मिक्स झालेला आहे। आता आपण गॅसची फ्लेम ऑन करून घेऊया। लो फ्लेम वरती आपल्याला याला एक उकळी आणून घ्यायची आहे। उकळी आल्यावरती आपल्याला हे फॅनच्या हवेमध्ये एकदम थंड करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आपल्या मिश्रणाला उकळी आलेली आहे। आता याला आपण थंड करून घेऊया। अंजीर फ्लेवरचा आईस्क्रीमसाठी मी एक 15 ते 20 अंजीर घेतलेले आहे। 2 तास आधी मी पाण्यामध्ये भिजत घातलेले होते। त्यानंतर आपण व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे। या नॅचरल आईस्क्रीमसाठी आपल्याला व्हिपिंग क्रीम आवश्यक असते। मी आता 1 कप आणि 1/4 कप भरून मी व्हिपिंग क्रीम घेणार आहे। बघू शकता तुम्ही एक बाउल घेतलेला आहे प्लास्टिकचा, ज्यामध्ये आपण इझिली आईस्क्रीम बीट करू शकतो। व्हिपिंग क्रीम आपल्याला बीट करायचा आहे। 1 कप आणि 1/4 कप मी व्हिपिंग क्रीम घेतलेला आहे। आता आपण याला बीट करून घेऊया। तुम्ही बघू शकता आपला व्हिपिंग क्रीम छान बीट झालेला आहे। आता यामध्ये 1/4 कप आपण कंडेन्स मिल्क घालणार आहोत। तुम्ही कोणत्याही ब्रँडचं कंडेन्स मिल्क वापरू शकता। मी अमूलचं वापरलेलं आहे। आता हे टाकून घेऊया आपण। त्यानंतर आपण जो बेस बनवलेला होता तो थंड करून घेतलेला आहे, तो पण यामध्ये मिक्स करून घेऊया। याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण अंजीर फ्लेवरचा आईस्क्रीम बनवायचा, म्हणून मी हे अंजीर एक 10 ते 12 अंजीर मी त्यातले घेतलेले आहेत आणि मिक्सरला आपण ओबडधोबड अशी याची पेस्ट करून घ्यायची आहे। थोडेसे जाडच ठेवायचे अंजीर आणि पेस्ट करून घ्यायची आपल्याला। आता हे आपण हे मिक्स केलेलं सर्व आहे ना, त्यामध्ये आपण ही अंजीरची पेस्ट टाकून घेणार आहोत। आईस्क्रीमच्या मिक्समध्ये आपल्याला ही अंजीरची पेस्ट टाकून घ्यायची आहे। त्यानंतर मी एक 5 ते 6 अंजीर ठेवलेले होते डेकोरेशनसाठी, जे जाड असे तुकडे, ते आता आपल्याला कापून घ्यायचे आहे। आता याला हलक्या हाताने आपल्याला बीट करायचं आहे। नंतर हे अंजीरचे जाड पीसेस केलेले पण यामध्ये टाकून घेणार आहेत। जाड पीसेस असे तोंडामध्ये आले ना, क्रंची छान वाटतात जरा। आता हे आपलं अंजीरचं आईस्क्रीम रेडी झालेलं आहे। आता आपण याला सेट करायला ठेवूया। एअरटाईट बॉक्समध्ये ठेवायचं आहे। हे बघा, एअरटाईट बॉक्स घेतलेला आहे मी। त्यामध्ये सर्व आईस्क्रीम मी काढून घेणार आहे। त्यानंतर याला टॅप करून घ्यायचं आहे। म्हणजे जी एअर असेल ते निघून जाते। त्यानंतर याला आपण फॉईल पेपरने कव्हर करून घेऊया, म्हणजे आईस क्रिस्टल बनणार नाही याच्यामध्ये। बघा, आपला आईस्क्रीम सेट करण्यासाठी रेडी आहे। याला आता आपण 8 तास डीप फ्रीजरमध्ये सेट केलेला होता।
तुम्ही बघू शकता आपला आईस्क्रीम रेडी झालेला आहे. बिलकुल त्याच्यामध्ये आईस क्रिस्टल झालेले नाही आहेत. खूप छान यम्मी असा हा आईस्क्रीम रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता खूप छान इझिली हा काढला जातो आहे. आता आपण याला सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. यम्मी टेस्टी असा हा आईस्क्रीम रेडी होतो आणि बाहेरच्यापेक्षा घरी बनवला तर स्वस्तामध्ये तो बनला जातो. तुम्ही पण आहे ना नक्की ट्राय करा आणि कसा झाला हा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आणि अशाच आमच्या रेसिपीज आवडल्या तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.